नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। SSC GD 2025 महाराष्ट्रामध्ये पुणे तळीगाव सेंटर इची जे रनिंग चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या ग्राउंडची इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तिथे कोणत्या पद्धतीने ग्राउंड होत आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे आपले विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांचा हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि त्याबाबतची त्यांना विचारून संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। 14 राउंड कसे मोजायचे हे सुद्धा आज सांगणार आहे। त्यांनी जसं सांगितलं किती मुले पास आणि किती मुले फेल होत आहेत हे सुद्धा सांगणार आहे आणि हाईट, चेस्ट व वेट कशा प्रकारे मोजत आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे जे ग्राउंड आहे ते सर्वात पहिले त्यांनी सांगितलं की सर 4 वाजतापासून एंट्री सुरू होते। त्याचबरोबर 4 ते 5 मग कोणी जे मुलं असतात ते 2-3 वाजतापासून रांगेमध्ये लागतात आणि त्यानंतर 4 वाजतापासून ते आतमध्ये एंट्री होते। एंट्री झाल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वात पहिले आधार कार्ड आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला चेक होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री होते। एंट्री झाल्यानंतर तिथे लिखाण करावं लागते। मग बसद्वारे ते एक सभागृह असते, तिथे त्या सभागृहामध्ये ते घेऊन जातात विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर तिथे जे आहे ते रोल नंबर वाईज तिथे बोलवले जातात आणि ते फॉर्म दिलं जाते। त्या फॉर्मसाठी तुम्हाला एक ब्लू पेन लागेल आणि ग्लू, तुम्हाला फोटो चिपकवायला ग्लू सुद्धा लागेल विद्यार्थी मित्रांनो। कारण तुम्ही स्वतःचं ग्लू स्वतः घेऊन जा, कारण मग तिथे गेल्यावर गडबडी होते आणि ब्लू ब्लॅक दोन्ही पेन घेऊन जा। जनरली तर ब्लू यूज होते, पण जर कोणी म्हटलं तिथे तर तुमच्याजवळ एक ऑप्शन असला पाहिजे। त्याचबरोबर पण ब्लू पेन हा जरुरी आहे आणि ग्लू सुद्धा तुम्ही घेऊन जा चिपकवायला। त्याचबरोबर त्यानंतरची जी प्रोसेस होते ती होते बायोमेट्रिकची। त्यानंतर तिथून घेऊन जातात, मग बायोमेट्रिकची प्रोसेस होते। बायोमेट्रिकची प्रोसेस नंतर ते तुम्हाला RFID चिप देतात। RFID चिप दिल्यानंतर ते RFID चिपला स्कॅन करतात। मग 10 किंवा 11 वाजता ते जे झाल्यानंतर ते बॅच बनवतात आणि 10 किंवा 11 वाजतापर्यंत एक बॅच सोडली जाते असं सुद्धा त्यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर इथे जे ग्रुप आहे ते 6 ते 7 ग्रुप बनवले होते। त्यांचे जे फिजिकल झालंय 6 ते 7 ग्रुप बनवले होते। त्याचबरोबर एकामागे एक ग्रुप सोडतात। जसं एक ग्रुप झालं त्यानंतर लगेच दुसरा ग्रुप तयार होतो, त्या ग्रुपची मग सेकंड रनिंग होते। तर 10 ते 11 वाजताच्या मधामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला सोडल्या जाते। तर तुम्ही तसे मानसिकतेने जा आणि तशा तयारीने सुद्धा जा तुम्ही। त्याचबरोबर ग्राउंड जो आहे तो चांगला विद्यार्थी मित्रांनो कच्चा डांबर आहे, नुसतं माती नाही आहे, कच्चा डांबरचं जे आहे ते ग्राउंड बनलेलं आहे आणि जे टर्निंग आहे ते 90 डिग्रीची तुम्हाला टर्निंग पाहायला भेटणार आहे। जे विद्यार्थी मित्रांनो असं ग्राउंड असते ना, असं ग्राउंड असल्यावर जे टर्निंग असते ना ते टर्निंग तुम्हाला 90 डिग्रीवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि असे मिळून तुम्हाला असं 14 राउंड तिथे मारायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता राउंड 24 मिनिट 14 राउंडला 24 मिनिटात तुम्हाला मारायचं आहे। पण विद्यार्थी मित्रांनो हे खूप इझी पण नाही आणि खूप अवघड पण नाही, पण तुम्हाला मेहनत चांगली करावीच लागेल विद्यार्थी मित्रांनो। पण त्यांनी सांगितलं की जे ग्राउंड आहे ते कच्चा डांबर आहे, म्हणून तुमच्या मनामध्ये भीती निर्माण नकोस की सर पाऊस आला तर चिखल होईल, असं होईल। तर विद्यार्थी मित्रांनो असा कोणत्याही प्रकारचा चिखल होत नाही, तिथं पाणी सुद्धा जमून राहत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो जे तुमची तयारी आहे ते अशी ठेवा की ह्यावेळेस जो ग्राउंड काढायचं म्हणजे काढायचं। त्याचबरोबर आता तुमचं जे प्रश्न असणार की सर आम्ही घडी घेऊन जाऊ शकतो का, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घडी घेऊन जाऊ शकत नाही, कारण तिथं जे ऑफिसर्स असतात ते तुम्हाला घडी बांधण्यासाठी अलाव करत नाही विद्यार्थी मित्रांनो। पण काही मुलं असे लपून चुपून जे आहे घडी ते घेऊन गेले होते आणि त्यांनी बांधलं होतं। पण तुम्ही एवढी रिस्क घेऊ नका, तुम्ही घडी न घेता तुम्ही तुमचे राऊंड स्वतः मोजा आणि त्याचबरोबर 14 राऊंड बरोबर मोजा विद्यार्थी मित्रांनो आणि कमी टायमामध्ये तुम्हाला ते राऊंड तुम्ही आपलं हे करा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट बॅच जी बनली होती, फर्स्ट बॅच जी आहे ते 100ची बनली होती विद्यार्थी मित्रांनो, कारण वेगवेगळी बॅच बनते, वेगवेगळे नंबरचे असतात, कुठं 100चे असतात,
कुठं 120, कुठं 150 असे विद्यार्थी असतात. त्याचबरोबर जसं पहिली जी बॅच झाली होती त्यामध्ये 100 मुलं सोडले होते, त्याचबरोबर तिथे 70 मुले पास झाले आणि 30 मुले फेल झाले. त्यानंतर सेकंड ग्रुप सोडलं होतं, सेकंड ग्रुपमध्ये 150 लोकांना घेऊन गेले होते, तिथे सुद्धा 110 मुलं पास झाले होते आणि 40 मुले फेल झाले होते. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता थर्ड ग्रुपमध्ये जे आहे ते 160 मुलांना सोडलं होतं आणि 160 मुलांना सोडल्यानंतर त्यांची जे आहे तिथे 120 लोक पास झाले होते आणि 120 लोक पास झाले होते आणि 40 लोक फेल झाले होते. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता तिथला जो स्टाफ आहे तो खूप चांगला आहे. स्टाफ तुम्हाला खूप कोऑपरेट करणार आहे, त्याची टेन्शन तुम्ही नका घेऊ. त्याचबरोबर जेव्हा तुमचं ग्राउंड झाल्यानंतर तिथे जे मुलं पास होतात त्यांना वेगळं बसवतात आणि जे मुलं फेल होतात त्यांना वेगळं बसवतात. पास झाल्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर तुमची हाईट, चेस्ट आणि वेट मेजरमेंट होते. सर्वात पहिले होत नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो. तुमची रनिंग झाल्यानंतर तुमची हाईट, तुमची चेस्ट आणि तुमचं वेट मोजले जाते. विद्यार्थी मित्र ज्यांचं रनिंग झालं आहे त्यांनी सांगितलं की सर, ज्या विद्यार्थ्याने रनिंग क्लिअर केली त्याला कुठेही घाबरायची काही गरज नाही. हाईटमध्ये तुम्ही काय करू शकत नाही, हाईट जर परफेक्ट असली तर पासच पास. चेस्ट आणि वेटचं काही प्रॉब्लेम तुम्ही घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. चेस्ट आणि वेटमध्ये ते लोक स्वतःहून सूट देतात, कारण यानंतर मेडिकलची प्रोसेससुद्धा होणार आहे. तर मेडिकलच्या प्रोसेससाठी ते म्हणतात की तेव्हा तुम्ही तशा तयारीने या, चेस्ट बनवण्या, वेटसुद्धा वाढवण्या. तर स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे, तुम्हाला सपोर्ट करेल, कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जी बॅचची पूर्ण प्रोसेस रात्रीपर्यंत होते. जे म्हणजे तुमचे जे मेजरमेंट होतपर्यंत ते रात्र होऊन जाते आणि रात्री 10, 11, 12 वाजतापर्यंत बॅच सोडत आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी प्रोसेस व्हायला. जे विद्यार्थी फेल होतात त्यांना ते अपात्रचं ते पत्र आहे ते देऊन देतात आणि त्यांना घरी पाठवतात. त्याचबरोबर 3 ते 4 पर्यंत ग्राउंड चालत असते विद्यार्थी मित्रांनो. जसं तुम्ही 10 ते 11च्या मध्यामध्ये जे 10:30 तुम्ही पकडा तेव्हा चालू होते आणि 3 ते 4 पर्यंत आहे ते ग्राउंडची पूर्ण प्रोसेस होते विद्यार्थी मित्रांनो. एकामागे एक बॅच सुटत असते. त्याचबरोबर तुम्हाला तिथे नाश्तासुद्धा पाहायला भेटणार आहे, नाश्त्याची सोयसुद्धा तुम्हाला तिथे असणार आहे. त्यानंतर आणखी सांगून देतो, त्यांनी सांगितलं की सेंटर जे स्टेशनपासून आहे, जसं पुणे स्टेशनपासून आहे ते तुम्ही सेंटरपर्यंत तळेगाव जे आहे CRPF कॅम्पपर्यंत कसे पोहोचा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे स्टेशनमधून तुम्हाला एक लोकल भेटणार. तर लोकल जे असते ते तळेगाव दाभाडेची जी लोकल असते, 10 रुपये तिकीट असते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट स्टेशनपासून डायरेक्ट लोकल भेटते तळेगावची, 10 रुपयात तिथे पोचायचं. त्यानंतर लगेच जसं तळेगाव पोचलं त्याचं जस्ट बाहेर निघायचं विद्यार्थी मित्रांनो आणि तिथूनच ॲटो नाही पकडायचं. तिथून एक चौक येते समोर, त्या चौकामध्ये जायचं. त्या चौकामध्ये 10 ते 20 रुपये तुमच्याकडून घेतील आणि तिथून 3 ते 4 किलोमीटर आहे तुमचं जे सेंटर आहे. एक तिथे हॉटेल तुम्हाला पाहायला भेटणार आहे, अजिंक्य तारा म्हणून एक हॉटेल आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्हाला राहण्याची सोय असते, फ्रीमध्ये पण राहण्याची सोय असते. कोणाला पैसे देऊन राहायचं असतं ते सुद्धा सोय असते. आणि तिथे जेवण म्हणजे जेवणाची जी थाली आहे ते तुम्हाला 140 रुपये, कुठे 160, 150 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जिथे तुम्ही थांबाल तिथे 140 रुपये थाली तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जे तुम्हाला आहे आणखी मग सकाळी जावं लागते, सकाळी एंट्री चालू होते, रोल नंबरनुसार तुम्हाला घेतल्या जातात. त्याचबरोबर आता डॉक्युमेंट्स काय लागतील आतमध्ये, तुम्हाला 5 फोटो लागतील, त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमचा हॉल तिकीट लागेल. बस एवढं डॉक्युमेंट शिवाय काय लागणार आहे. आणि डोमासाईल लागेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना हाईट आणि चेस्टमध्ये सूट आहे त्यांच्यासाठी जे सर्टिफिकेट असते ते लागेल. डोमासाईल लागेल विद्यार्थी मित्रांनो, 5 फोटो, आधार कार्ड आणि हॉल तिकीट. त्याचबरोबर 60 ते 65% मुले जे आहेत ते पास होत आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो जे 30 ते 40% मुले आहेत ते तुम्हाला फेल दिसतील. 60 ते 65 मुलं पास होत आहेत. त्याचबरोबर पाऊसची काही प्रॉब्लेम असणार नाही, कारण तिचं जे ग्राउंड आहे
ते तुम्हाला कच्चा डांबर पाहायला भेटणार आहे। म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं ग्राउंड सविस्तर चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आणि कोणत्याही प्रकारची टेन्शन घेऊ नका। फक्त तुम्हाला एक आठवण ठेवायचं आहे, तुम्हाला जे ग्राउंडचे आहे ते 14 राऊंड तुम्ही आठवण ठेवा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वॉच दिलेला नाही। 90 डिग्रीची जे आहे ते टर्निंग तुम्हाला सुद्धा पाहायला भेटणार आहे। अशा प्रकारची ही अपडेट होती। तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। आज जो व्हिडिओ मी बनवणार, यानंतर जो व्हिडिओ बनवणार विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला आणखी समोरची प्रोसेस काय झालं, कसं झालं, किती मुले पास होत आहेत, किती काय होत आहे, संपूर्ण माहिती त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये देणार। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत। व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। थँक्यू। जय हिंद, जय भारत।